पूर्वी निवडणुकांमध्ये मतदानाच्या अगोदरच्या दिवशी काही मंडळी त्या ठिकाणी मतदारांच्या घरामध्ये जायची, त्यांना पैसे वाटायची आणि त्यांचं मतदान विकत घ्यायची. पण आता प्रोसेसमध्ये थोडा अपडेट झाला आहे. आता त्या ठिकाणी संवैधानिक पद्धतीने महिलांच्या खात्यात पैसे टाकून 1-2 मतदान नाही तर सगळी निवडणूकच विकत घेतली जाते. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे निष्पक्ष असलेला निवडणूक आयोग यावर एक शब्दही बोलत नाही. सुरुवात करायची झाली तर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा योजना या नावानं निवडणुकीच्या तोंडावर एक योजना आणली गेली आणि निवडणूक विकत घेतल्या गेली. त्यानंतर महाराष्ट्रामध्येही लाडकी बहीण योजना या नावानं महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये टाकले गेले आणि निवडणूक विकत घेतली गेली. त्यानंतर बिहारमध्ये जे अत्यंत मागासलेलं राज्य आहे त्या राज्यामध्ये थेट महिलांच्या अकाउंटमध्ये मतदानाच्या 3 दिवस अगोदर 10-10 हजार रुपये टाकले गेले आणि निवडणुकीला विकत घेतलं गेलं. आणि आता नंबर आहे उत्तर प्रदेशचा, जे देशातील लोकसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं राज्य आहे. सध्या अशी बातमी बाहेर येते की उत्तर प्रदेशमध्ये जे योगी आदित्यनाथ सरकार आहे ते निवडणुकांच्या अगोदर महिलांना दरवर्षी 50,000 रुपये आम्ही देणार असं ते आश्वासन देणार आहेत. आणि त्यामध्ये स्कीम बघा तुम्ही, 20,000 रुपये महिलांना मतदानाच्या अगोदर भेटतील आणि भारतीय जनता पार्टी आणि योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यानंतर जे राहिलेले 30,000 रुपये आहेत ते 10-10 हजाराच्या इन्स्टॉलमेंटनं भेटतील. म्हणजे बघा व्यवस्थेचा कसा बाजार चालला आहे पैसे वाटण्याचा. तुम्हाला सांगू इच्छितो या उत्तर प्रदेश राज्यावर 36 लाख करोडच्या आसपास कर्ज आहे. यांचं वार्षिक बजेट 9 लाख करोड इतकं आहे. जर यांनी 2 करोड महिलांना जरी दर वर्षी त्या ठिकाणी 50,000 रुपये दिले तर त्याला 1 लाख करोड रुपये इतका खर्च येतो. आता हे 1 लाख करोड रुपये सरकार आणणार कुठून? तर जे शिक्षणाचं बजेट आहे, जे आरोग्याचं बजेट आहे ते बजेट कमी केलं जाणार आणि त्यातून त्या ठिकाणी लोकांना पैसे वाटले जाणार. कारण गरिबांची लेकरं शिकली काय नाही शिकली काय यांना काय फरक पडणार. दुसरीकडे अखिलेश यादव यांनी तसंच वादा केला आहे. अखिलेश यादव म्हणतात की आम्हीही त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर महिलांना दरवर्षी 40,000 रुपये देऊ. ते असंही म्हणतात की हा आकडा वर्षानुवर्ष वाढत जाईल. म्हणजे त्यांची जरी आकडेवारी तुम्ही 2 करोड महिलांना जर 40,000 जरी दिले तर वर्षाला 80,000 करोड रुपये त्यांनाही द्यावे लागतील. आणि प्रश्न तोच आहे की हे पैसे येणार कुठून? हे पैसे कुठून येणार की बाकी क्षेत्रातलं बजेट त्या ठिकाणी कमी केलं जाईल, प्रामुख्यानं शिक्षण आणि आरोग्य, कारण या गोष्टींशी या देशाला काही घेणं देणं नाही. आणि अशाच प्रकारे जर महत्त्वाच्या गोष्टींचं बजेट कमी करून लोकांना असे पैसे वाटले गेले तर मग हा देश महासत्ता होईल किंवा विकसित होईल किंवा 2047पर्यंत विकसित भारत होईल हे स्वप्न फक्त तुम्ही कागदावरच बघू शकता. वास्तविकतेत असं काहीच घडणार नाही. कारण जो देश महत्त्वाचे मुद्दे बाजूला सोडून लोकांना पैसे वाटण्यात जास्त महत्त्व समजतो तो देश कधीच महासत्ता बनू शकत नाही. त्यामुळे या संपूर्ण विषयावर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.